जय भीम नमो बुद्धाय. आज आपण औरंगाबाद या ठिकाणी आहोत, म्हणजेच आपलं छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी नामांतर दिनानिमित्त 14 तारखेला जो कार्यक्रम आयोजित होणार आहे, त्या कार्यक्रमाच्या निमित्ताने या ठिकाणी काय काय कार्यक्रम आयोजित करण्यात आलेले. रिपब्लिकन युवा मोर्चाचे जिल्हा प्रमुख जयकिशनजी कांबळे आपल्यासोबत आहेत. आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊ. हो, काय सांगाल 14 जानेवारीचा काय कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे? सर्वात पहिले मी सर्वांना नामविस्तार दिनाच्या शुभेच्छा देऊ इच्छितो. प्रतिवर्षीप्रमाणे याही वर्षी 31व्या नामविस्तार दिनानिमित्त आपल्याला सर्वांना माहीतच आहे की नामविस्तारासाठी एक रक्तरंजित क्रांती या मराठवाड्यामध्ये घडलेली आहे. मराठवाडा म्हणण्यापेक्षा महाराष्ट्रात घडलेली आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव लंडन परदेशामध्ये शिक्षणाच्या मोठमोठ्या संस्था चालतात, शिक्षणाच्या ज्ञानगंगा चालतात. आणि या संभाजीनगर औरंगाबाद या ठिकाणी मराठवाड्याच्या क्रांतीभूमीमध्ये बाबासाहेबांचं नाव विद्यापीठाला मिळावं यासाठी तुळशीराम कांबळे असतील, अनेक भीमसैनिक असतील, यांनी प्राणांची आहुती दिली, बलिदान दिले. आणि त्यानंतर रिपब्लिकन चळवळीतील, पॅन्थर चळवळीतील दुसरी आणि तिसरी फळी जी होती, आदरणीय नेते बौद्धवासी गंगाधरजी गाडेसाहेब असतील, लॉंग मार्च प्रते प्राध्यापक जोगेंद्र गावडे सर असतील, आदरणीय रामदासजी आठवले साहेब असतील व अन्य विविध नेते असतील, या सर्वांनी हा एक लढा उभा केला. आणि या लढ्याच्या माध्यमातून 17 वर्षानंतर या मराठवाडा विद्यापीठाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव मिळालं. हा दिवस आमच्यासाठी आनंदाचा सण आहे आणि या नामविस्तार कधीही कोणी विसरू शकणार नाही. यात बलिदान गेले, रक्त सांडले, अनेकांची प्राण गेले, अनेकांचे घरं उद्ध्वस्त झाले, अनेक लोक बेघर झाले, कित्येक दिवस कर्फ्यू, कित्येक दिवस अनेक आंदोलने चालली. आणि आंदोलनात या बलिदानातून या विद्यापीठाला नाव मिळणं हा आमच्यासाठीच नव्हे तर या देशासाठी, या महाराष्ट्रातील प्रत्येक भीमसैनिकासाठी एक आनंदाचा सण साजरा केला जातो. येणाऱ्या अनुयायांसाठी आपल्या वतीनं, आपल्या पक्षाच्या वतीने या ठिकाणी काय उपाययोजना करण्यात आलेल्या आहे? प्रतिवर्षी रिपब्लिकन युवा मोर्चाच्या माध्यमातून आम्ही मोठ्या संख्येने या ठिकाणी मराठवाड्यातनं लातूर असतील, उस्मानाबाद असेल, नांदेड असेल, परभणी असेल, बीड असेल किंवा महाराष्ट्रातून अन्य ठिकाणी तर राज्यातनं अनेक भीमसैनिक या नामविस्तार दिनानिमित्त या ठिकाणी मोठमोठ्या सभा ऐकण्यासाठी व नामविस्तार विद्यापीठाला अभिवादन करण्यासाठी, बाबासाहेबांच्या नावाला अभिवादन करण्यासाठी येत असतात. त्या अनुषंगानं इथं अनेक नेते सभा घेतात. परंतु प्रतिवर्षीप्रमाणे याही वर्षी आपण या सर्व लोकांची व्यवस्था यावर्षी आपण नव्यानं सुभेदारी गेस्ट हाऊसच्या ठिकाणी जे काही महाराष्ट्रातील नेते येतात, त्यासोबत असंख्य कार्यकर्ते येतात, या सर्वांसाठी तिथं जेवणाची व्यवस्था केली आहे. आणि जे भीमसैनिक विद्यापीठाकडे येतात त्यासाठी लॉ कॉलेज समोर आपण मोठ्या प्रमाणात अन्नदान करत असतो. आणि याही वर्षी आपण मोठ्या प्रमाणात अन्नदान करणार आहोत. या कार्यक्रमाला रक्तदान शिबिर सुद्धा आपण या ठिकाणी ठेवत असतो भीमाई प्रतिष्ठानच्या वतीने. तसेच या कार्यक्रमाला आमचे आदरणीय नेते लोकनेते राहुलजी डंबाळे व या पक्षाच्या महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष आदरणीय सुवर्णताई डंबाळे या सुद्धा पुन्हा या ठिकाणून अभिवादनासाठी येत असतात. तर या ठिकाणी आगळं वेगळं अभिवादन आणि अन्नदानाच्या माध्यमातून अभिवादन आमच्या शहीदांना मानवंदनासाठी या ठिकाणी जे नामांतरासाठी शहीद झालेत, तुळशीराम कांबळे, गौतम वाघमारे यांना मानवंदनासाठी या ठिकाणी येत असतात. तर सर्वांसाठी आम्ही या ठिकाणी व्यवस्था करत असतो. आणि त्यापेक्षा काही आगळं वेगळं करता येईल का याचा सुद्धा संकल्प आम्ही या ठिकाणी आज करत आहोत, प्रयत्न करत आहोत. आमदार साहेबांच्या माध्यमातून या ठिकाणी काय करणार? आदरणीय खासदार संदीपानजी घुमरे साहेब यांच्या माध्यमातून या ठिकाणी जे काही आम्हाला आता या ठिकाणी पहिल्यांदाच ते खासदार असल्यामुळे या ठिकाणी आलेल्या भीमसैनिकांच्या ज्या काही सूचना असतील त्या सूचनेप्रमाणे या ठिकाणी जे काही स्तंभाचं जे काय काम चालू आहे तर शहीदांचं स्मारकाचं, हे स्मारकाचं काम तातडीने मार्गी लावण्यात येईल यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत. व यासाठी आणखी काय खासदाराच्या माध्यमातून, खासदार निधीतनं म्हणणं किंवा खासदारांच्या माध्यमातून आम्हाला काय काय मिळवता येईल ते सर्व आम्ही मिळवण्याचा प्रयत्न करणार आहोत. आताच आपण रिपब्लिकन युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष जयकिशन कांबळे यांच्याकडनं जाणून घेतलेलं आहे की नामविस्तार दिनाच्या निमित्ताने या ठिकाणी आपण बघितलं असेल मोठ्या प्रमाणामध्ये फ्लेक्सबाजी झालेला. आपले शहीद स्मारक आपल्या पाठीमागं आपल्याला दिसत आहे. जयकिशन कांबळेंनी सांगितलं की या ठिकाणी अनेक सभा आयोजित करण्यात येणार आहेत आणि येणाऱ्या भीमानुयांसाठी त्यांनी भोजनाची व्यवस्था देखील करण्यात आलेली आहे. आणि तसेच आपण बघू शकता या ठिकाणी विद्यापीठ नामांतराची कमान आहे. या कमानीला व या शहीद स्मारकाला अभिवादन करण्यासाठी या ठिकाणी येणारा भीमानुया येत असतो. अशाच काही नवीन बातम्यांच्या अपडेटसाठी आपण पाहत रहा रिपब्लिकन आवाज न्यूज.